नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मस्तपैकी रानमाळावरची भाजी काढून आणूया आणि भाजी तयार करूया. ही आहे टाकळ्याची भाजी. तर मी इथे टाकळा काढते. हा बघा, माळावर गेले आहे मी. अजून पण बाजूला वेगवेगळी झाडं आहेत, मग त्यातला टाकळा वेचून वेचून काढते मी इथे बघा. तर मस्तपैकी टाकळा एकदम कोवळा कोवळा आहे, कारण पाऊस तसा जास्त दिवस झाले नाही आहेत पडून. मी इथे बघा, मी सगळा टाकळा कोवळा आणला आहे असा काढून. आता ह्याला साफ करावं लागणार आहे आपल्याला. तर ह्या काट्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि पानं तेवढी घ्यायची आणि नंतर स्वच्छ धुवायचं आणि नंतर चिरायची त्याला. तर मी सगळ्या त्यातल्या त्या काटकं असतात तोडलेली ती काढून घेतली, धुतलं. पाणी गेल्यानंतर जशी आपण मेथी साफ करतो तसंच करायचं आणि नंतर मी चिरायला घेतली. पण त्याला जे देठ असतात ना ते अजिबात ठेवले नाही आहेत बघा, नुसती पानं घेतली आहेत. आणि ही पानं वेचायला एकदम सोपं आहे ना, कारण पानं टाकळ्याची मोठी असतात. तर असं बारीक चिरून घ्यायची भाजी. आणि आता मी फोडणी देते आहे बघा. तर फोडणीमध्ये आपण तेल टाकले, लसूण कांदा टाकला आहे बघा. छान कांदा परतून घेऊया आणि त्यानंतर ओली मिरची टाकूया. ओली मिरचीसुद्धा चांगली अशी परतून घेतली आहे बघा मी. आणि त्यानंतर आपण बघा टाकळा जो कापून घेतला आहे ना तर तो टाकतो आहे आपण इथे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ती डाळ टाकू शकता. शक्यतो तुरीची किंवा मुगाचीच टाकतात. तर तुरीच्या डाळीने थोडं पित्त होतं आमच्या घरी, त्याच्यामुळे मी मुगाची टाकली आहे. मुगाची डाळ जरा 10 मिनटं भिजत ठेवलेली आणि त्यानंतर तिला स्वच्छ धुवून टाकली आहे बघा इथे मी. असं मस्तपैकी भाजी परतून घेते आहे मी. आणि टाकळ्याची भाजी आत्ता पाऊस पडतो तेव्हा भरपूर येते आणि किमान मी सांगेन 4-5 वेळा तरी खा. जर ज्यांना स्किनचे आजार वगैरे असतील ना तर टाकळ्याच्या भाजीने कमी होतात ते. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर टाकळ्याची भाजी सिजनल आहे ती, त्याच्यामुळे खायची. कारण अगदी कोवळी कोवळी असताना 4-5 वेळा आमच्या घरी तरी केली जाते. मी 2 वेळा केली, ही 3ऱ्या वेळेची तुम्हाला दाखवते. कारण शूटिंग करायला कोण नव्हतं, बाहेर जायचं तर थोडं शूटिंग करावं लागतं, कोणतरी बरोबर लागतं ना. तर मी एकट्यानेच 2-3 वेळा आणून आणून बनवून खाल्लीसुद्धा आम्ही ही भाजी. आज तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मूग डाळ वगैरे आपण टाकली, झाकण ठेवलं, भाजी तयार झाली आहे. आणि ही भाजी असते ना ती थोडीशी आळते. पालेभाज्या कुठच्याही असू देत तर त्याच्यात मीठ नंतरच टाकायचं. तर मीठ टाकलं मी ते. भाजी मस्तपैकी तयार झाली आहे आपली. आता आपण ह्याच्यात ना खोबरं टाकूया. तर आम्ही असं कोकणातले त्याच्यामुळे आमका खोबरं हव्याच हो. काही जण बाहेरचे असतील तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकतात, पण आम्ही टाकतलो खोबऱ्याच, कारण कोकणावाले खोबऱ्याच जास्त वापरतात, जास्त खातात. तर हयसर बघा आपली मस्तपैकी अशी टाकळ्याची भाजी, आमच्याकडे टायकुळोसुद्धा हे का म्हणतं, तर तयार झालेली असा. अशी तुम्ही करा.